नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अँड फ्युचर्स ऑफिसर द कन्सेप्ट बिल्डर अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मायसेल्फ सूरज थोरात. आज आपण एक खूप महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग एसे इंट्रोडक्शनमध्ये ज्या पद्धतीने आपण इंट्रोडक्शन स्टार्ट करतो, वन ऑफ द इंट्रोडक्शन टाईप आपण याच्यामध्ये आज बघणार आहोत. त्याला आपण काय म्हणूया, कॉन्ट्रास्ट किंवा पॅराडॉक्स इंट्रोडक्शन टाईप. आता बेसिकली म्हणजे खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. तुम्ही जर लक्ष देऊन ऐकलं तर तुम्हाला डेफिनेटली याच्यामधलं की गमक काय ते लक्षात येईल. आता कॉन्ट्रास्ट म्हणजे काय, की फॉर एक्झाम्पल सुरुवातीला तुम्हाला मी एक्झाम्पल देऊन सांगतो की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की बेसिकली कॉन्ट्रास्ट आणि पॅराडॉक्स याच्यामधला फरक काय आहे. आता जर आपण कॉन्ट्रास्ट बघितलं, म्हणजे ज्यावेळेस आपण इंडियन इकॉनॉमीचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की इंडियन इकॉनॉमीला प्रेस करत असताना किंवा त्याच्या पॉझिटिव्ह साईड सांगत असताना आपण काय म्हणतो की इंडियन इकॉनॉमी इज वन ऑफ द वर्ल्ड फोर्थ लार्जेस्ट किंवा फिफ्थ लार्जेस्ट इकॉनॉमी आहे. ठीक आहे, म्हणजे वर्ल्डमध्ये जीडीपीच्या पर्स्पेक्टिव्ह जर विचार केला तर इंडिया ही जगामध्ये सगळे जे देश आहेत त्याच्यामध्ये फोर्थ लार्जेस्ट किंवा फिफ्थ लार्जेस्ट इकॉनॉमी आहे. पण दुसऱ्या साईडला आपण जर इंडियामध्ये खरी सिच्युएशन बघितली, म्हणजे कॉन्ट्रास्ट सिच्युएशन बघितली तर आपल्याला काय येतं, म्हणजे दुसऱ्या बाजूची सिच्युएशन जर बघितली तर आपल्याला असं लक्षात येतं की इंडियामध्ये पॉवर्टी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, म्हणजे गरिबीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कॉन्ट्रास्ट म्हणजे काय, की इथं इंडियन इकॉनॉमीला आपण काय करतोय की ग्लोरिफाय करतोय, त्याचे पॉझिटिव्ह पॉईंट सांगतोय, आणि दुसऱ्या साईडला इकॉनॉमी फोर्थ लार्जेस्ट असून सुद्धा किंवा फिफ्थ लार्जेस्ट इकॉनॉमी असून सुद्धा भारतामध्ये गरिबी, अनएम्प्लॉयमेंट याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. हे काय झालं की कॉन्ट्रास्ट सिच्युएशन झाली. सिमिलरली एका साईडला म्हणजे फॉर एक्झाम्पल टेक्नॉलॉजी बद्दल जर बोलायला गेलं तर आपण एका साईडला काय सांगतो की टेक्नॉलॉजीमुळे काय झालेलं आहे की जग जवळ आलेलं आहे, म्हणजे कनेक्टेडनेस जो आहे तो वाढलेला आहे. म्हणजे आपण आपल्या इथून काय करू शकतो, आपल्या घरी बोलू शकतो, व्हॉट्सअप कॉल असेल किंवा व्हिडिओ कॉल असेल, त्याच्यानुसार आपण काय करू शकतो, इथून आपण घरी बोलू शकतो किंवा दुसऱ्या प्रदेशामध्ये सुद्धा आपण बोलू शकतो. ठीक आहे, की सिमिलरली दुसऱ्या साईडला काय झालेलं आहे, म्हणजे जग तर जवळ आलेलंच आहे ह्या बाजूनं, पण दुसऱ्या साईडला काय झालेलं आहे, लोनलीनेस सुद्धा वाढलेला आहे. म्हणजे डिस्कनेक्टेड, म्हणजे फिजिकल जर आपण प्रेझेन्स बघितला तर लोकांचा याच्यामधनं कमी झालेलं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की टेक्नॉलॉजीमुळे जग जवळ आलेलं आहे, पण याच्या विरुद्ध बाजू जर बघितली तर काय झालेलं आहे की प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आलेला असल्यामुळं आपण जर फ्लॅटवर राहत असू तर एकमेकांचे आपण जास्त गप्पा सुद्धा मारत नाही किंवा मित्रांसोबत जास्त बोलत सुद्धा नाही. हा काय झाला की दोन गोष्टीमधला कॉन्ट्रास्ट झाला, याला काय म्हणतो आपण, विरोधाभास असं म्हणतो. आता सिमिलरली पॅराडॉक्स म्हणजे काय, की आता फॉर एक्झाम्पल आपण परत जसं तुम्हाला मी सांगितलं ना की एक्झाम्पल मार्फत आपण समजू घेऊया. पॅराडॉक्स म्हणजे काय, की सॉक्रेटिसचं ना एक फेमस पॅराडॉक्सियल एक स्टेटमेंट आहे, आय नो दॅट आय नो नथिंग. म्हणजे बेसिकली याच्यामधनं सॉक्रेटला काय म्हणायचं आहे, म्हणजे हा जो फिलॉसॉफर याला काय म्हणायचं आहे, एका साईडला लक्षात घ्या की हा खूप मोठा फिलॉसॉफर आहे. फिलॉसॉफर म्हणजे काय, की त्याच्याकडे नॉलेजची कमतरता नाहीये, पण नॉलेजची कमतरता नसून सुद्धा हा स्वतः काय म्हणतोय की मला माहिती आहे की माझ्याकडे जास्त नॉलेज नाहीये किंवा मला जास्त माहिती नाहीये. आता आपण जनरली बोलताना कसं म्हणतो की दीड शहाणा झालाय का किंवा शहाणा झालाय काय किंवा अति शहाणा झालाय का, अशा पद्धतीचे स्टेटमेंट आपण जे करतो ना तशाच पद्धतीचं. म्हणजे काय की एखाद्या माणसाला जास्त माहिती असणं म्हणजे आपण त्याला उपासात्मक काय म्हणतो की अतिशहाणा झालेला आहे किंवा दीड शहाणा झालेला आहे काय. आता हे जे अतिशहाणा आहे किंवा दीड शहाणा आहे हे काय दर्शवतं की त्या माणसाकडं म्हणजे स्वतःला तो समजतोय की माझ्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नॉलेज आहे किंवा एखाद्या विषयाबद्दल मला खूप माहिती आहे, पण आपल्याला माहिती आहे की त्या माणसाला ती माहिती नाहीये किंवा ती जी माहिती सांगतोय ती चुकीची माहिती सांगतोय. ठीक आहे, तर यालाच काय म्हणतात, पॅराडॉक्स असं म्हणतात. आता सोप्या भाषेमध्ये जर तुम्हाला एखादं एक्झाम्पल समजून द्यायचं झालं, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर करूया की एखादा माणूस आहे तो, किंवा जनरली मेल बिहेवियर कशा पद्धतीने असतं की घरात मेल समजा तो जर मॅरिड असेल तर घरामध्ये बायकोसमोर बोलताना तो शांत असतो किंवा मग जास्त तो त्या ठिकाणी वाद घालत नाही किंवा मन मोकळ्या पद्धतीने गप्पा मारत नाही. पण तोच जो माणूस आहे ना तो त्यांच्या बाहेर गेल्यानंतर मित्राबरोबर गेल्यानंतर एकदम मोठमोठ्याने आणि दिलखुलास गप्पा मारायला लागतो. ठीक आहे, मग आपण इथं जर बघितलं ते कसं आहे, आपल्याला काय दिसतं की घरामध्ये सिच्युएशन असताना तो काय माणूस असतो, म्हणजे होम मध्ये असताना तो माणसाचा स्वभाव कशा पद्धतीने आहे की जास्त न बोलणारा स्वभाव आहे. पण तोच जर समजा घराच्या बाहेर गेल्यानंतर म्हणजे मित्राबरोबर ज्यावेळेस गप्पा मारतो तर तो काय मग दिलखुलास किंवा मोठमोठ्याने गप्पा मारला. याचा अर्थ असा होतो का की त्या माणसाला त्या ठिकाणी बोलता येत नाही. आता हे जे तुम्हाला मी एक्झाम्पल सांगितलं ना, ह्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला कॉन्ट्रास्ट सुद्धा बघायला मिळतं आणि पॅराडॉक्स सुद्धा बघायला मिळतो. आता कशा पद्धतीने मी तुम्हाला सांगतो. आता कॉन्ट्रास्ट कसं बघायला मिळतं हे एक्झाम्पल मध्ये. आता फॉर एक्झाम्पल एक मित्र आहे, तो काय असतो की म्हणजे एका सिच्युएशन मध्ये आपण जर कन्सिडर केलं, म्हणजे घरामध्ये जर कन्सिडर केलं वाईफ समोर तो शांत बसलेला असतो, आणि दुसरी बाजू जर आपण याच्या विरुद्ध बाजूला जर बघितलं म्हणजे बाहेर जर गेलेला असेल मित्रासोबत जर असेल तर तो खूप एक्सप्रेसिव्ह लाऊडली गप्पा मारण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे, आता हे जे दोन्ही स्वभाव आहेत ना
हे दोन्ही स्वभाव उघड्या डोळ्यांनी दिसणारे दोन वेगवेगळे रंग आहेत. म्हणजे घरामध्ये तो शांत बसलेला आपल्याला दिसतो आणि दुसऱ्या साईडला ज्यावेळेस तो घराच्या बाहेर जातो, मित्रांसोबत असतो, तो एकदम दिलखुलास असतो. तो त्याचे एक्सप्रेशन जे आहेत ना ते एकदम लाऊडली तो एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे काय की घरामध्ये आहे तर शांत बसलेला आहे आणि बाहेर गेलेला आहे तर तो काय की एकदम मोठमोठ्याने दिलखुलास गप्पा मारत आहे. म्हणजे हा काय झाला की कॉन्ट्रास्ट झाला. म्हणजे एका सिच्युएशन मधला कॉन्ट्रास्ट. घरामध्ये असताना शांत बसलेला आहे आणि ज्यावेळेस बाहेर जातो शांत बसणे एका साईडला आणि मोठमोठ्याने किंवा दिलखुलास गप्पा मारत असणं दुसऱ्या साईडला, हे काय झाला कॉन्ट्रास्ट झाला. आता याच्यामध्ये पॅराडॉक्स काय म्हणजे ज्यावेळेस आपण म्हणजे फिलॉसॉफिकल लेवलला जर किंवा तात्विक लेवलला जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं. म्हणजे वरवर पाहता किंवा एकदम डीप लेवलला जर आपण विचार केला तर आपल्याला काय कळतं की ऍक्च्युली त्या माणसानं घरामध्ये असताना म्हणजे सगळ्यात जवळची व्यक्ती कोण आहे, त्याची बायको आहे. ठीक आहे. मग ज्यावेळेस किंवा घर हे काय की ते स्वतःच्या हक्काचं घर आहे किंवा हक्काची जागा आहे किंवा स्वतःची हक्काची बायको आहे. ठीक आहे. त्याच्याबरोबर ऍक्च्युली त्यानं एकदम दिलखुलास किंवा मोकळ्या गप्पा त्यांनी त्या ठिकाणी मारायला पाहिजे. पण याच्यामध्ये उलट होतं काय की तो घराच्या बाहेर गेल्यानंतर तो सगळ्यात जास्त गप्पा मारतो आणि घरामध्ये असताना काय असतो की तो शांत राहतो. ठीक आहे. मग यालाच काय म्हणतात माहितीये का की पॅराडॉक्सियल सिच्युएशन. म्हणजे त्यानं असं असायला पाहिजे होतं. म्हणजे ऍक्च्युली ज्यावेळेस घरामध्ये होता तर त्यांनी जास्त गप्पा मनमोकळ्या पद्धतीने त्याच्या वाईफ बरोबर त्या गोष्टी शेअर करायला पाहिजे. पण ज्यावेळेस तो बाहेर जातो, बाहेरचं जग आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीने आहे की आपण कोणावर ब्लाइंडली ट्रस्ट ठेवू शकत नाही, कोणावर विश्वास ठेवू शकत नाही. पण त्या ठिकाणी तो काय करतो की एकदम सगळ्या मनातल्या ज्या गप्पा असतील किंवा मनातल्या सगळ्या ज्या गोष्टी असतील तो त्यांच्या मित्रासमोर लाऊडली किंवा एक्सप्रेसिव्ह पद्धतीने त्या ठिकाणी एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं का ज्यावेळेस आपण कॉन्ट्रास्ट पद्धतीने किंवा पॅराडॉक्स पद्धतीने एखादं इंट्रोडक्शन लिहितो तर आपल्याला सुरुवातीला काय दाखवायचं आहे की त्याच्यामधला विरोधाभास त्या ठिकाणी शो करायचा आहे आणि हा विरोधाभास शो केल्यानंतर तो ती सिच्युएशन तुमच्या टॉपिकला कशा पद्धतीने कनेक्टेड आहे हे शो करायचं आहे आणि त्या ठिकाणी बॅलन्स त्या ठिकाणी शो करायचं. ठीक आहे. त्यावेळेस तुमचं जे इंट्रोडक्शन आहे तर हे कम्प्लीट इंट्रोडक्शन त्या ठिकाणी मानलं जातं. तर तुम्हाला जर हे आपलं इंट्रोडक्शनचा टाईप आवडला असेल तर नक्की आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच.